सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश. अलख निरंजन गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बड़े चंद्रनाथ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री शंकर महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपलं मार्गदर्शन आहे. मार्गदर्शन म्हणजे कुठलं आहे? आज एक महाराजांचा अनुभव आहे. दत्त महाराजांचा अनुभव आहे. तो सगळ्यांनी ऐकल्यावर सगळ्यांच्या अंगावर शहारे येतील ही ती मात्र शंका नाही आहे. तर अनुभव आज सांगणार आहे. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल, आपल्या चॅनलचं नाव आहे यूट्यूब चॅनल दत्तछंद. चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे नवनाथ पारायणाबद्दल माहिती, नवनाथ पारायणाबद्दल माहिती, त्याच्यानंतर नाथ महाराजांबद्दल माहिती, दत्त महाराजांबद्दल माहिती, स्वामी समर्थ महाराजांबद्दल माहिती, दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती, गुरुचैत्र पारायणाबद्दल माहिती आपल्याला मिळेल. तर अवश्य सगळ्यांनी सबस्क्राईब करावं. यूट्यूब चॅनल दत्तछंद या चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण मार्गदर्शन अनुभव चालू करू. अनुभव असा आहे, खूप अनुभव म्हणजे लोकांनी गुरुचैत्राचा अनुभव आहे हा. एका काकांचा आहे. तर ते काका राहायला पुण्यात आहे आणि आता आहेत का माहीत नाही, पण त्यांनी अनुभव सांगितलेला आहे असा. तर तुम्हालाही काही अनुभव असतील तर अवश्य कमेंट करा या व्हिडिओच्या खाली. अनुभव सांगायचा, आपण ते अनुभव यूट्यूबला प्रदर्शित करू. लक्षात घ्या, एक अनुभव म्हणजे एक सेवेकरी घडू शकतो. तर त्यामुळे अनुभव सांगण्यात लाजायचं नाही. लोकं म्हणतात अनुभव का सांगायचा? तर अनुभव सांगायला लाजायचं नाही. महाराजांची सेवा आहे, तर ती अनुभव सांगणंसुद्धा एक सेवाच आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा सेवेकरी घडतात. तर आपण अनुभव चालू करू. एक आजोबा, दोघं जण होते, त्यांचे मित्र, दोन आजोबा होते, त्यांचे मित्र होते. तर दोघंही वयस्कर आहेत. तर ते पुण्यामध्ये एका ठिकाणी असे सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळेला, सकाळी फिरायच्या वेळेला भेटले होते. तर जो मित्र होता, तर त्या मित्राने आजोबांना सांगितलं की माझा मुलगा आणि आम्ही त्यांच्या त्यांचं घर बंगला होता, त्यांचा पूर्ण एक. जे मित्र होते त्यांचा बंगला होता. जे आजोबा होते दुसरे, त्यांचा आपण 2 आजोबा ठेवू. 1 आजोबा आणि 2 आजोबा असं नाव ठेवू. तर पहिले जे आजोबा होते अ, ते तिथेच स्थायिक होते आणि दुसरेही पुण्यातलेच आहेत. तर दुसरे जे आहेत त्यांना त्रास भरपूर होत होता घरामध्ये. तर त्यांचा बंगला होता. दुसरे जे आजोबा आहेत त्यांचा बंगला आहे पुण्यामध्ये. तर मस्तपैकी चाललं होतं. सगळं व्यवस्थित चाललं असताना रात्री अपरात्री कुठलेतरी आवाज यायचे. त्याच्यानंतर अनिष्ट शक्ती अशा आहेत आपल्या आजूबाजूला असं त्यांना जाणवायला लागलं. त्याच्यानंतर खूप आवाज यायचे, खूप गडबड वाटायची. त्याच्यानंतर भीती वाटायची. एक छातीवर असं कोणतरी बसलंय असं सारखं वाटायचं. मग त्यांनी खूप पहाटे-पहाटे 12 नंतर त्रास व्हायचा. मग त्यांनी त्यांच्या मुलांनी काय केलं, दुसरीकडे घर बुक केलं आणि दुसरीकडे घर बुक केल्यानंतर अ, ते आता थोड्या दिवसात तिकडे त्यांना घर मिळाल्यानंतर, घराचा ताबा मिळाल्यानंतर तिकडे राहायला जाणार होते. तर ते दोघं गप्पा मारता-मारता दुसरे आजोबा पहिल्या आजोबांना म्हणाले, "अरे," म्हणे, "आम्ही असं-असं चाललेलो आहे. तर तू नक्की, तुला आमंत्रण देतो. तू वास्तुशांत आहे, त्याच्यानंतर घराचं हे आहे, तर तू अवश्य, तुला आम्ही आमंत्रण द्यायला येऊच घरी, पण तू अवश्य आमच्या सोबत राहा." तर पहिले आजोबा म्हणतात, की "का रे बाबा, का चालला? काय एवढं चांगलं सगळं घर सोडून, सगळं तुझ्या सुखसोयी आहे, सगळं आहे, गाडी, बंगला सगळं आहे, कशाला चालला?" "नाही," म्हणे, "मग रात्री असा-असा आवाज येतो, खूप त्रास होतो, मुलं घाबरतात, त्याच्यानंतर लहान नातू नातू आहे ते घाबरतात, नात आहे ती घाबरते, त्याच्यानंतर छातीवर असं कोणतरी बसलंय, रोजचं रात्रीचं मला त्रास होतोय, सगळ्यांनाच त्रास होतोय, कोणीतरी असं घरात फिरतंय असं वाटतंय." तर म्हणे, "ठीक आहे, मग एक काम कर," म्हणे. पहिले जे आजोबा असतात 1 नंबरचे, मग ते काय करतात, ते म्हणतात, "एक काम कर तू, 7 दिवसासाठी माझ्याकडे घर दे तू. चावी दे घराची आणि माझ्याकडे घर दे आणि तुम्ही दुसरीकडे राहायला जा. 7 दिवस इथे फिरकोही नका." "अरे का?" म्हणे, "तू तरी कशाला तिथं हे करतो?" पहिले आजोबा काय म्हणतात, "तुझा माझ्यावर विश्वास आहे का? कुणावर विश्वास आहे सांग? पहिले माझ्यावर विश्वास आहे का?" ते म्हणतात, "माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास आहे." "मग जरी तुम्ही घर बुक केलंय, सगळं केलंय, तरी माझ्यावर विश्वास असेल ना, तर माझ्याकडे तू चावी देशील." ते चावी सुपूर्द करतात. म्हणे, "7 दिवस माझ्याकडे घर सोड, मी तुला सगळं करून देतो मोकळं." "कसं करणार? ते मी सांगू शकत नाही," म्हणे, "पण
तू माझ्याकडे घर दे, मी सगळं तुझं काय जे आहे ते सगळं स्वच्छ करून देतो घर म्हणे. काय करायचं मी करतो, तू अजिबात चिंता करू नको, असं ते म्हणतात आणि ते दोघं निघून जातात. पुढचा जो शनिवार येतो, तर त्यावेळेला ते पहिले जे आजोबा असतात त्यांच्याकडे हे चावी देऊन टाकतात 7 दिवसासाठी आणि ते दुसरीकडे राहायला जातात. दुसरे जे हे असतात मित्र असतात ते, ज्यांचा बंगला असतो ते दुसरीकडे राहायला जातात. त्याच्यानंतर 7 दिवसासाठी यांच्या ताब्यात घर राहतं. ते आजोबा काय करायचे, रोज रात्री घर साफ करायचे. 7 दिवसाच्या आधी त्यांनी काय ठरवलेलं असतं, गुरुचैत्र पारायण तिथं आपण एकदा करू, असं ठरवलं. पण ते कुणाला सांगत नाहीत, मी इथं गुरुचैत्र पारायण करणार आहे. 7 दिवसाच्या आधी ते सगळी साफसफाई, रोज साफसफाई तिथं संध्याकाळी 5 नंतर जातात आणि रोज संध्याकाळी सगळी साफसफाई करत असतात. झाडू, लोट सगळं झाडून घ्यायचं, त्याच्यानंतर साफसफाई करायची, सगळं पाणी हे करून, शिंपडून सगळं सारून घेत असतात रोज. ज्या दिवशी शनिवारी त्यांना बसायचं होतं पारायणाला पहाटे, तर त्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारी त्यांनी पुन्हा एकदा सगळं गोमूत्राने शिंपडून घेतलं आणि थोडी तयारी केली गुरुचैत्र पारायणाची आणि सकाळी पहाटे उठल्यावर तिथे 7 दिवस ते तिथेच राहिले. कुठेच गेले नाही. 7 दिवस ते तिथेच राहिले. त्या घरात, बंगल्यात राहिले आणि कुठेच गेले नाही. तिथे त्यांनी मग काय केलं, पहाटे उठले शनिवारी आणि शनिवारी गुरुचैत्र पारायणाची मांडणी केली आणि गुरुचैत्र पारायण वाचायला सुरुवात केली. संकल्प सोडला आणि 7 दिवसाचं गुरुचैत्र पारायण तिथं केलं. तर पहिला दिवस काही त्रास नाही झाला. दुसऱ्या दिवशी जरा त्यांना त्रास व्हायला लागला. दुसऱ्या दिवशी पहाटे मध्यरात्री ब्राह्मी मुहूर्तावर ते बसायचे. एक 3:30-4च्या आसपास, 2:30 ते 3च्या आसपास असं बसायचे ब्राह्मी मुहूर्तावर. तर ते ब्राह्मी मुहूर्तावर बसल्यावर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी जसे दिवस उलटतील, तर दुसऱ्या दिवशी त्यांना आवाज यायला लागले. त्यांनी लक्ष दिलं नाही, वाचन चालू ठेवलं. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी स्वतः पिशाच्च योनी, 2 पिशाच्च योनी तिथं होत्या. त्यांची अतृप्त इच्छा होती. तर त्यामुळे त्या झाडावर, तिथली जे लॉन आहे तिथे बंगल्याच्या समोर लॉन होतं आणि झाडं वृक्षारोपण केलं होतं. त्या झाडांवर 2 पिशाच्च योनी होत्या. तर त्या पिशाच्च योनीला मुक्ती मिळाली नव्हती आजपर्यंत. तर त्या पिशाच्च योनी ज्या होत्या, त्या दुसऱ्याच होत्या. म्हणजे यांच्या घराण्यातल्या अजिबात नव्हत्या. त्या पिशाच्च योनी होत्या, त्या दुसऱ्या होत्या आणि त्यांना मुक्ती न मिळालेल्यामुळे ते ह्यांना त्रास देत होते. मग हे कशामुळे कळलं, तर गुरुचैत्र पारायणामुळे कळलं. मग जेव्हा ते बसले होते, तेव्हा त्या झाडावरनं ते खाली आले आणि ते त्यांना त्रास द्यायला लागले. म्हणे, "तुला वाचन बंद करावं लागेल, आम्हाला त्रास होतोय, आम्हाला ऐकून त्रास होतोय, आम्हाला सहन होत नाहीये, तर तू वाचन बंद कर." तर ते म्हणले, "मी वाचन बंद करणार नाहीये. माझं हे वाचन पुढचे 5 दिवस अजून चालू आहे. आजचा दुसरा दिवस आहे." तर म्हणे, सांगतोय, उद्या जर वाचन बंद नाही केलं, तर आम्ही काय करू हे आम्हालाही माहीत नाहीये." "ठीक आहे," म्हणे, "काही पण करा." म्हणे, "मला काही फरक पडत नाही." त्यांनी तो दिवस गेला. तिसरा दिवस आला. तिसऱ्या दिवशीसुद्धा तेच झालं. त्यांनी म्हणले, की "तुला सांगितलं होतं आम्ही, की वाचन बंद ठेव. तू का ऐकलं नाही आमचं? वाचन बंद ठेव तुला सांगितलं होतं. का ऐकत नाहीये तू आमचं? आम्हाला खूप त्रास होतोय, ऐकून त्रास होतोय. आमचं मन विचलित होतंय. आम्हाला सहन होत नाहीये हे शब्द. तर तू बंद ठेव." तर उद्या कसंही करून बंद केलं पाहिजे. तिसरा दिवस गेला. चौथ्या दिवशी पुन्हा तेच झालं. चौथ्या दिवशी मध्यरात्री 4:30-5च्या आसपास ते आले आणि त्यांनी डायरेक्ट धमकी दिली. म्हणे, "तू आता वाचन बंद केलं नाही तर आत्ताच्या आत्ता या क्षणी मी तुला मारून टाकेन" म्हणे. "तर माझ्या रोषाला तू कारणीभूत आहेस." तर म्हणे, "मारून टाका" म्हणे मला, काका म्हणले. ते आजोबा म्हणले, "मला तुम्ही मारून टाका. मला मारलं तरी चालेल बेदर्शक. मी उलट असं समजेन की वाचता-वाचता दत्त महाराजांच्या मांडीवर मला मरण आलं." इतकी त्यांची भक्ती आणि इतकं त्यांचं समर्पण होतं दत्त महाराजांप्रती, की त्यांना माहिती होतं, स्वतः दत्त महाराज माझ्यासोबत असल्यावर मला माझ्या केसालाही धक्का लागू शकत नाही. एवढं त्यांची ताकद दत्त महाराजांची आहे. तर ते म्हणले, "मारा मला, मला काहीच अडचण नाही आहे. उलट मी असं समजीन तुम्ही मारल्यावर, की महाराजांच्या पुढे दत्त महाराजांच्या मांडीवर मी डोकं टेकून माझा जीव सोडला म्हणून. हे माझं पुण्य आहे, भाग्य समजतो मी. तर माझा जीव गेला तरी मला 72. मी कोणाचं काही ऐकणार नाही. मी माझं वाचन चालू ठेवणार." ते परत धमकी देतात, "बघ म्हणे, आम्ही तुझा जीव घेऊ. लक्षात ठेव, तुला जीव तुझा गमवावा लागेल." ते म्हणे, "चालतंय." 4था दिवस झाला. 5व्या दिवशी पुन्हा आले. "अरे," म्हणे, "सांगितलंय तुला, आता खरंच तुझा जीव घेऊ." "घ्या," म्हणे, "मला काहीच प्रॉब्लेम नाहीये." मग 6वा दिवस, 7वा दिवस जसा जवळ आला, तसं मग ते 7व्या दिवशी जेव्हा सांगता होती गुरुचरित्राची, तेव्हा ते आले आणि त्यांनी स्वतः हात टेकले त्याच्यापुढे, की "आम्ही एवढं तुला मारण्याची धमकी दिली
आम्ही एवढं तुला बोललो आणि एवढं तुला हे केलं, तरी तू काही हटला नाहीस आणि या वाचनामुळे आम्हाला मोक्षप्राप्ती मिळवून दिलीस, तर त्यासाठी तुझे आभार मानतो आम्ही. आणि ते मग काका म्हणले, "माझे काही आभार मानू नका तुम्ही. एक काम करा, मी जे वाचन करत आहे, ते स्वतः दत्त महाराजांचं वाचन आहे. गुरुचरित्र वाचन आहे. तर दत्त महाराज स्वतः इथं बसलेले आहेत. तर त्यांची तुम्ही माफी मागा. त्यांची तुम्ही माफी मागा. दत्त महाराजांची तुम्ही माफी मागा आणि त्यांना म्हणा, मला मुक्ती द्या इथून आणि मी आता कोणालाही त्रास देणार नाही, असं तुम्ही कबूल करा." तर मग त्यांनी सांगितलं, की आमची अतृप्त इच्छा होती. त्या अतृप्त इच्छेमुळे आम्ही इथं या घरामध्ये वास्तव्य करत होतो. इतकी वर्ष वास्तव्य करत होतो, पण आम्हाला मुक्ती मिळाली नव्हती. आज गुरुचरित्र वाचन आणि दत्त महाराजांमुळे तू मला मुक्ती मिळवून दिलीस. तर यासाठी तुझे खूप खूप आभार. तुला काय पाहिजे आशीर्वाद ते आम्ही तुम्हाला देतो. तर काकांना ते म्हणले, की आम्ही तुम्हाला जो काही तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल तो तुम्ही मागा. आम्ही तुम्हाला देतो. तर काका म्हणले, की "मला काही तुमच्याकडनं नको. मला फक्त एवढंच पाहिजे, की तुम्ही इथून इथल्या घराला आणि इथल्या घरदाराला, इथल्या कुटुंबाला कुठलाही त्रास होणार नाही याचं मला वचन द्या आणि यापुढे इथून जे काही असेल ते इथलं काही वास्तव्य असेल तुमचं, सगळं उचलून तुम्ही तुमच्या स्थानी परत जा आणि इथल्या कोणालाही त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे. हाच आशीर्वाद द्या." तर ते तथास्तु म्हणतात, आशीर्वाद देतात. ते म्हणतात, "इथं कोणालाही त्रास होणार नाही याची आम्ही हमी देतो आणि आम्हाला आजपासून मुक्ती मिळाली आहे." तर दत्त महाराजांचे आम्ही आभार मानतो. दत्त महाराजांचे नमस्कार करतात आणि त्यांना मुक्ती मिळते आणि ते दोघंही तिथून निघून जातात आणि कायमस्वरूपी ते घर स्वच्छ होतं, पूर्ण स्वच्छ होतं. अशा प्रकारे काकांचा अनुभव आहे. तर त्या काकांचं नाव मला माहीत नाही आहे. पण ते पुण्यातलेच आहेत राहणारे आणि असा अनुभव आहे. म्हणून सांगतो, स्वामी समर्थ केंद्रामध्ये, मठामध्ये गुरुचरित्र करण्यापेक्षा पहिले स्वतःच्या घरी गुरुचरित्र करा. त्याचं खूप महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी दोष असतात. आपल्याला वाटतं की दोष नाही आहे, आपण सगळं व्यवस्थित आहे, असं काही नाही आहे. प्रत्येकाच्या घरात ही अनिष्ट शक्ती असते. ती कुठून येते, काय येते आपल्याला अजिबात माहीत नाही आहे. आपण दिवसभरात एवढं फिरतो, बाहेर जातो, कुठं खातो, कुठं जेवतो, त्याच्यानंतर कुठं काही अ, अ, कृत्य करतो, ते कुठं झाडावर चूळ भरतो. असे आहेत बरेच माझ्याकडे अनुभव. एका ताईंचा पण असा अनुभव आहे. साधं झाडावर चूळ भरली लग्नामध्ये, तर तिला पिशाच्च्या योनीने हे केलं, धरलं होतं. असे बरेच अनुभव आहेत. तर आपल्याला माहीत नसतं या ठिकाणी काय आहे, काय नाही. रात्री-बेरात्री आपण कुठेही थांबतो. तर या ठिकाणी असं केल्यामुळं काय होतं, बाधित होतात आणि आपल्याला माहीत नसतं आणि ती पिशाच्ची योनी असते. दत्त महाराजांचं असं आहे, कडक आहे. दत्त महाराज एवढे कडक आहेत, की त्यांना सोडत नाही. मग त्यांचं नाव ऐकल्यावर ते बिथरतात आणि त्यांचं नाव ऐकल्यावर बिथरल्यामुळं काय होतं, जो नाव घेतोय ना दत्त महाराजांचं, त्यालाच ते पकडतात. त्यालाच पकडतात. आता ही अतिशयोक्ती नाही आहे, कुणाला वाटत असेल अतिशयोक्ती, तसं नाही आहे. असे बरेच उदाहरणं आहेत. त्यालाच ते पकडतात. माझ्याकडे असे बरेच उदाहरणं आहेत. तर त्याला पकडल्यामुळं काय होतं, तो काय करतो, पिशाच्ची योनी जी असते ती काय करते, की बाबा दत्त महाराजांचं नाव घेतोय, मग म्हणजे ह्याला करू द्यायचं नाही ते दत्त महाराजांचं. पण महाराज तसं नाही करत. महाराज त्याला मुक्ती देण्याचा प्रयत्न करतात. असं आहे. तर आता मी आमच्या इथल्या केंद्रामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा असं पाहिलेलं आहे, की बऱ्याच लोकांचे महाराज केंद्रामध्ये शक्यतो कमी घडतं. स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये शक्यतो कमी घडतं या गोष्टी. पण 2दा-3दा असे प्रकार झालेले आहेत जवळच्या केंद्रामध्ये आमच्या, की आरती चालू असताना लोकांच्या अंगामधनं बाहेर पडतं ते. चक्कर येते. मग ते बसतात, पटकन लोळतात. काहीच कळत नाही कोणाला, काय होतं याला. पण ते महाराज सगळं बाहेर काढत असतात. आरती झाल्यावर त्याला शांत वाटतं. तो प्रसाद वाटायला उठतो. इतकी त्याची ताकद आहे. केंद्रामध्ये असं कधी होत नाही, पाहायला मिळत नाही. पण माझ्याच बाबतीत असं म्हणजे पाहिलेलं आहे मी समोर, की बऱ्याच लोकांना असं आहे, की अंगातलं बाहेर निघतं आरतीच्या वेळेला. तर म्हणून म्हणून केंद्रामध्ये आरतीला जात जा. दर रविवारी, सोमवारी तुम्हाला ज्या दिवशी वाटेल, दर गुरुवारी, कधी. त्याच्यानंतर गुरुचैत्राच्या वेळेला तुम्हाला जर भीती वाटत असेल तर गोमूत्र जास्त शिंपडा. जास्तीत जास्त गोमूत्राचा उपयोग तुम्ही करावा. त्याच्यानंतर हे आपल्याला माहीत नसतं कुठल्या शक्ती आहेत, कुठल्या नाही. तर असा हा अनुभव आहे. तर म्हणून पहिले आपलं घर स्वच्छ करा आणि मग बाहेर जा. मग बाहेरचं बघा. पहिले बघा. घर आपलं स्वच्छ केलं पाहिजे. जसं आपलं झाडलोट आपण घरात करतो, तसंच आपल्या मनाची झाडलोट झाली पाहिजे आणि घरातलीही झाडलोट झाली पाहिजे. त्यासाठी गुरुचरित्र पहिले घरात करा, मग बाहेर करा.
झालेली सेवा श्री महाराजांचरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बडीबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय, ओम नमो आदेश, श्री स्वामी समर्थ.